मिरज शहरात पोलिसांनी गॅस सिलेंडरच्या अवैध विक्री प्रकरणात मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सरिता शिंदे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। त्यांना मिळालेल्या माहितीनुसार गल्ली नंबर 5 खोचनगर मालानगर रोड मिरज येथे छापा टाकण्यात आला। त्या ठिकाणी अभिजित विलास लोहार नावाच्या व्यक्तीचा अवैधरित्या घरात गॅस सिलेंडर भरताना आढळून आला। त्याच्याकडून गॅस भरण्याचे उपकरण, नोटर व रेग्युलेटर यासह गॅस सिलेंडर जप्त करण्यात आला। या कारवाईत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास मिरज पोलीस करीत आहेत। या प्रकारामुळे अवैध गॅस सिलेंडर विक्रीच्या धंद्याला मोठा धक्का बसला। अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी अशी माहिती दिल्यास तातडीने कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं।